आता खरं शालिनी हे व्यक्तिमत्व सुधारणार आहे की नाही, ती खरंच सुधारलेली आहे की नाही, किंवा खरंच जर ती सुधारलेली असेल तर तिच्यामधला हा झालेला बदल किती दिवस टिकणार आहे, किंवा खरंच हा बदल झाला आहे की नाही, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि मलाही ती मजा येते कारण की एक वेगळं कॅरेक्टर प्ले करायला मिळते. अतिशय सोज्वळ आणि ती सहनशील अशी एकदम शालिनी पूर्ण गौरीचं जसं कॅरेक्टर आहे, गौरीच्या भूमिकेचा जसा स्वभाव आहे तशा स्वभावाची शालिनी झालेली आहे. तो माझ्यासाठी चॅलेंज आहे ऑफकोर्स. एक परत सिम्प्लिसिटी माझी एक वेगळी दाखवायची मला. तर आता हे नक्की काय आहे हे मी खरं तर नाही सांगणार, कारण की तुम्ही ते एपिसोड्स बघणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. कारण की आत्ता सांगितलं तर तुमची ती उत्सुकता ताणली जाणार नाही, उत्कंठा ताणली जाणार नाही. सो मला असं वाटतं की हे तुम्ही प्लीज, आत्ता मजा येते तुम्हाला बघायला, आय एम शुअर अबाउट दिस. पण आत्ता जर मी सांगितलं ना की मी नाटक करते का, किंवा मी सिरियसली करते का, किंवा खरंच मला पश्चाताप झाला आहे का, पुढचं पाऊल काय असणार आहे माझ्यासाठी, ते मी आत्ता काहीही सांगणार नाही आहे. पण आय होप की तुम्ही ही सिरियल तेवढ्याच पद्धतीने एन्जॉय करताय, शालिनी हे कॅरेक्टर तेवढ्याच पद्धतीने एन्जॉय करताय. आता कसं झालं आहे, शालिनी खूप वेळा हरली आहे, म्हणजे शालिनी खूप वेळा आपटली आहे. पण माधवी म्हणून शालिनीकडून एकच गुण मला घ्यावासा वाटतो, ते म्हणजे जिद्द आणि कधी न हार मानण्याचा स्वभाव. कधीही हार मानत नाही ती. तो एकच पॉझिटिव्ह ती एकच पॉझिटिव्ह गोष्ट आहे शालिनीकडनं घेण्यासारखी, बाकी काहीही नाही आहे शालिनीकडनं घेण्यासारखं. आणि अशी मला असं वाटतं की शालिनीचं जे कॅरेक्टर आहे ते रिअल लाईफमध्ये कोणालाच आवडणार नाही, ही भूमिका आहे म्हणून. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं की ती खरंच कशी आहे याची उत्तरं तुम्हाला टेलिकास्ट बघितल्यानंतरच मिळतील. आणि मला स्वतःला पर्सनली आवडतं आहे असा रोल करायला, कारण की आत्तापर्यंत खूप म्हणजे संध्या दिल्या गेल्या मला, खूप मी कारस्थानं केली, खूप त्रास दिला आहे मी या घरामध्ये. पण आता कुठेतरी असं वाटतं आहे की शालिनीला खरंच खऱ्या अर्थाने पश्चाताप झाला आहे. आणि म्हणून ती रडते, ती गयावया करते, कोणाला काहीच बोलत नाही आहे, मान खाली घालून आहे, सतत माफी मागते आहे, किंवा जे कोणी टोमणे मारत असतील म्हणा, किंवा अविश्वास दाखवत असतील म्हणा, तर ती शांतपणे सहन करते. तिला आत्ता असं झालं आहे की स्वाभाविक आहे, हे स्वाभाविक आहे, माझ्यावर कोण कसा विश्वास ठेवेल. इतक्या वेळेला विश्वासघात केल्यावरती जो विश्वास ठेवेल तो मूर्खच ठरेल. तर त्याच्यामुळे माझं आता धडपड आहे की सगळ्यांचा विश्वास आणि प्लस माझा स्वतःचा विश्वास परत मिळवायचा आहे. पण हे खरं आहे की नाही हे मी नाही सांगणार. माधवी ताई, तू जरी नेगेटिव्ह भूमिका साकारत असशील तरी आता जे पॉझिटिव्ह कॅरेक्टर करतेस तेही लोकांना आवडते, आणि तू नेगेटिव्ह करत असतेस तेही लोकांना आवडतं, कारण तुझ्यातले चेंजेस लोकांनाही आवडत असतात आणि ऑफकोर्स तुलाही आवडतात, कारण ते वेगवेगळ्या शेड्स करेक्ट. दाखवायचे असतात ते. करेक्ट. सो लोकांचा रिस्पॉन्स तुझ्यापर्यंत कसा येतो? खूप छान येतो लोकांचा रिस्पॉन्स. सुरुवातीला ज्याला मी पॉझिटिव्ह रोल म्हणजे जे मी नाटक करायचं पॉझिटिव्ह होण्याचं, त्यावेळेला लोकांना आवडायचं. मला आजही असे कमेंट्स येतात की माधुरीताई तू खूप गोड दिसतेस, तू खूप गोड आहे स्वभावाने. म्हणजे स्वभावाने कसं वेगवेगळे व्हिडिओज बघतात सोशल मीडियावरचे, त्याच्यावरनं तर तू का निगेटिव्ह रोल करतेस, तू पॉझिटिव्ह रोल कर ना, तू खूप छान करतेस. तर मलाही असं वाटतं कधी कधी, अरे वाह किती छान लोकांच्या अशा प्रतिक्रिया येत आहेत. म्हणजे नकारात्मक भूमिकेमध्ये मला जास्त बघत आलेत लोक, पण सकारात्मक भूमिका साकारताना सुद्धा लोक मला एक्सेप्ट करतात म्हणा, किंवा त्यांना मी आवडते. हेच हवं असतं कुठल्याही ॲक्टरला. तर मला हे आवडते खूप, म्हणजे सकारात्मक भूमिका करायलासुद्धा, आणि आनंद मिळतो. लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडिया थ्रूच मिळतात, इंस्टाग्रामवरून म्हणा किंवा फेसबुकवरनं. अशा माध्यमातूनच लोक माझ्यापर्यंत पोचतात. या सेटवर कधी येतात किंवा मी बाहेर कुठे जाते त्यावेळेला लोक समोर येतात, त्यावेळेला अगदी स्पष्टपणे सांगतात की माधुरीताई तुमच्या रोलचा खूप रॉग येतो आम्हाला, पण तुम्ही जी भूमिका वठवताय ती अतिशय सुंदर आहे आणि काम खूप आवडतं आम्हाला तुझं. तर हे तोंड देखलं बोलत नाहीत, कारण की डोळ्यामध्ये त्यांच्या कळतं खरेपणा. बाकी लपू शकतो, डोळ्यात लपू शकत नाही. तर माझ्या मायबाप प्रेक्षकांच्या डोळ्यांमध्ये कळून येतं की त्यांना हा रोल खूप आवडतो आणि सकारात्मक भूमिकासुद्धा आवडते. पण मला पर्सनली विचाराल, मी 2 सीन केले पॉझिटिव्ह असल्याचे. हो माई, मी आणते ना लगेच वगैरे हे केल्यानंतर माझं असं नाही 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 छे नाही, ते फारच साजूक तूप असल्यासारखं वाटतं आहे. जरा ते मी आधी करत होते त्याच्यात मला जास्त मजा येत होती. म्हणजे तिथे काहीतरी करण्यासारखं आहे असं मला वाटतं निगेटिव्ह रोलमध्ये ऑलवेज. तिथे खेळता येतं तुम्हाला कॅरेक्टरमध्ये, तिथे तुम्हाला तुमच्या एक्सप्रेशन्समध्ये खेळता येतं, तुम्हालाच कॅमेरासोबत खेळता येतं. म्हणजे तिथे तुम्हाला कधी कधी बघितलं असेल तुम्ही की शालिनी म्हटल्यावर शालिनी जेव्हा म्हणते त्यावेळेला मी कॅमेरामध्ये लुक देऊन सुद्धा म्हणते. सो ह्या ज्या लिबर्टीज आहेत ना त्या निगेटिव्ह रोलला जास्त असतात, आणि म्हणून मला कॅरेक्टर करायला आवडतं. पण ऑफकोर्स उद्या ही जर फिल्म असेल किंवा मोठा पडदा असेल किंवा वेगळं माध्यम असेल, सिरियलही असेल, तर तितका गोड रोल करायला मलाही नक्कीच आवडेल. म्हणजे माझ्यासाठी ते जास्त मोठं चॅलेंज असेल
की मी निगेटिव्ह भूमिका करणारी मुलगी आता मला पॉझिटिव्ह रोलमधनं सगळ्यांच्या समोर यायचं आहे. म्हणजे मला सुरुवातच डोळ्यामध्ये इनसन्स आणण्यापासून खूप वर्किंग करावं लागेल आणि मी ते करू शकते. पण फक्त ती संधी मिळायला पाहिजे. ती मिळाली तर मला हा रोलसुद्धा करायला आवडेल. म्हणजे चांगल्या मुलीचा रोल करायला सुद्धा आवडेल. बट ऑफकोर्स आय एन्जॉय निगेटिव्ह कॅरेक्टर. शालिनीचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होता की फाईट सिक्वन्सचा वगैरे ते कारण हो. तिला वाचवताना छोटीला वगैरे सो माधवीताईला स्पेशली कारण माधवीताई फिटनेस फ्रीक आहे हो, हो, हो. सगळे फॉलो वगैरे करते असे सीन करायला किती आवडते प्रचंड. मला ॲक्शन सीन्स करायला खूप आवडतो. कसं असतं, आपल्याला आपली कुवत माहीत असते. आपल्याला लिमिटेशन्स माहीत असतात. रादर त्याच्यापेक्षा जास्त आपण असतो ज्यावेळेला ती गोष्ट आपण करतो. काही गोष्टी केल्यानंतर आपल्याला असं कळतं, अरे हे मी करू शकले. म्हणजे हे मला येऊ शकत होतं. उगाच मी स्वतःला अंडर एस्टिमेट करते. तर त्यातलं असं होतं की ॲक्शन सिक्वेन्स मला आधीपासून खूप आवडतात. मला करायला खूप आवडतात. मला फायटिंग करायला आवडतं. अजून एक सिक्वेन्स होता, मी इथनं खाली उतरते फक्त दोरीने. तो एक माझ्यासाठी चॅलेंजिंग सिक्वेन्स होता. म्हणजे तिथे काहीच नव्हतं सेफ्टी. फक्त मी त्या दोरीने खाली उतरते. मग त्या विंडोवरनं खालपर्यंत मी उतरत आले. चढली आणि उतरत पण आले. सो मला ॲक्शन सिक्वेन्स करायला प्रचंड आवडतं. रादर मी अशाही संधीची वाट बघते की मला अशी कुठेतरी संधी मला मिळू दे की ज्याच्यामध्ये मी ॲक्शन कम रोमांस कम फायटिंग सिक्वेन्स कम ड्रामा कम सस्पेन्स कम थ्रिलर सगळंच त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतील. पण तिथे मला असं वाटतं की ही एक बाजू लोकांच्या समोर आलेली नाही आहे माझी तेवढी. म्हणजे मी ॲक्शन सिक्वेन्ससुद्धा करू शकते किंवा मला आवडतं. अग्रेसिव्ह कॅरेक्टर जसे असतात म्हणजे मला ज्यावेळेला मला मुळातच विलनचे जे कॅरेक्टर तुम्ही बघत असाल फिल्ममध्ये सुद्धा त्यावेळेला त्याची त्या विलनची एक स्टाईल बघितली, त्याचा एक वेगळा कॉन्फिडन्स असतो, थोडा ओव्हर कॉन्फिडन्स असतो त्यांचा विलनचा कुठल्याही. तर ते ज्या पद्धतीने स्वतःला कॅमेरासमोर आणतात त्यांच्या भूमिकेतून, तर ते कुठेतरी मला लक्षवेधी असं वाटतं. मला असं वाटतं की असंही आपण काहीतरी करू शकतो. आणि मला असं वाटतं मला असं वाटतं फार कमी अशा ॲक्ट्रेसेस असतील ज्या ॲक्शन सिक्वेन्स खूप कन्व्हिक्शनने किंवा चांगल्या पद्धतीने करू शकतात. आहेत, पण फार कमी आहेत. मला असं वाटतं की मी करू शकते. आता मला जशी संधी मिळते, परवाच्या एका एपिसोडमध्ये मला ॲक्शन सिक्वेन्स करायचा होता. सो आय वॉज लाईक की हो ठीक आहे, मी करेन. काय करायचं आहे फक्त सांगा मला. मी करते. कारण की एक वेगळी बाजू आपली लोकांना दिसते ॲज अन ॲक्ट्रेस. सो मला खूप एक्सप्लोअर करायचं आहे अजून. म्हणजे हे तर मला असं वाटतं हे मी केलेलं आहेच आहे. पण ह्याच्या पलीकडे सुद्धा मी कुठेतरी अजून आहे, जी लोकांच्या समोर आलेली नाही असं मला वाटतं. मला खूप आवडतं ॲक्शन सिक्वेन्स करायला. नक्कीच काही माधवीताई तर ऑलराऊंडर आहे लोकांनाही माहिती आहे आणि पुढचे कुठले ते नवीन काही करायचं आहे तेही लोकांना पाहायला आवडेलच. येस. आणि थँक्यू सो मच ताई आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद कायम पाठीशी असू दे. थँक्यू.